हॅलो क्युरीज, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आहात आणि मस्तच राहा. आज आहे 5/9/2025, म्हणजे आमचं फ्रेशर्स पार्टी कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये आहे. लाईक युनिव्हर्सिटीमध्ये मी काय बोलते, मला पण नसतं आहे माहिती, खरं सांगते. आणि आज काय काय होणार आहे, किती मज्जा मस्ती आणि धमाल होणार आहे, ते सगळं व्हिडिओ थ्रू तुम्ही बघा सगळं. आणि आता सकाळचे वाजले आहेत 6:07 झाल्यात आणि मला जायचं आहे 6 वाजताच तिथे पोचायचं होतं. बट इतक्या लवकर माझ्या घरच्याला मला मारून टाकतात, म्हणून मी 6 वाजता निघते. अजून काळोख पण नाही उखडला बे, इतक्या लवकर जाऊन काय करू मी तिथं. ठीक आहे, चलो देखते अभि. तोपर्यंत तुम्ही माझ्या गणपती बाप्पांचे दर्शन घ्या सकाळी सकाळी मस्त फ्रेश फ्रेश. हे आहेत गणपती बाप्पा आणि हे आम्ही डेकोरेशन केलं होतं. आणि आजचा दिवस आहे की उद्या गणपती बाप्पा जाणार आहे आणि मी एक पण ब्लॉग नाही बनवला आहे गणपती बाप्पासोबत. म्हणलं जाताना तरी ॲटलिस्ट एखादा तरी जावा त्यांच्याकडे. मीन्स लाईक हां, ओके. इज गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आणि पुढच्या वर्षी लवकर या. गाईज, मी माझ्या टायमिंगवर आली आहे. 6ला सांगितलं होतं पण मी झाली आहे माहिती आहे मला. बट इथे कोणीच नाही आहे. आमच्या क्लासमधली एक कुत्रा पण भोकत नाही आहे इथे. आता मी ह्यांना दाखवते आज मी काय चीज आहे. मला माहिती होतं 6ला बोलवलं ना, हे 7 तर वाजवतात आणि मी 7:45 आली इथे. दाखवते तुम्हाला कोण आहे का नाही ते, कोण दिसतंय का. एकतरी असं लाईक काय बोलतात, माझा हात चेक करतोय का नाही की मी चालते हिल्सवर. गाईज, मी लिटरली हिल्सवर ना चालते, कारण की नंतर ना चेंज करायला नाही भेटणार. मी घरी जाऊन परत कधीचं आउटफिट हे करेल, चप्पल चेंज करेल. काहीतरी दिसलं बघा, दिसलं तुम्हाला? उंदीर नाही आहे, त्याला काय बोलतात आय डोंट नो. खारुताई आय गेस. तिथे पण एक आहे. चला जाऊया त्यांच्यापाशी. ते गेले पळून. चलो जाने दो. अभी एक को फ़ोन करके मैं आता एकांना फ़ोन करून मी उठवायलाच लागेल, कारण की मी आली आहे. मी माझी झोप सॅक्रिफाईस केली आहे ब्रो, फॉर दॅम आणि फॉर आर्या. जो तुम्हाला सांगते मी माझी कालची स्टोरी. माझं जुगलबंदी आहे टॅलेंट शोमध्ये, ठीक आहे. आणि माझ्यासोबत एक फ्रेंड आहे जुगलबंदीला. मी लावणी करते आणि ती डोला करते. ते तुम्ही कुठे बघतालच कसं काय वगैरे. बट तिचं काहीच नाही झालं आहे भाई साहेब. म्हणजे केलं आहे तिने, बट कसा विषय आहे ना की ती लाईक प्रॉपरली स्टेप नाही करत आहे. मला फोन येतो आहे बाई, फ्रेंडचा फोन आला होता. ती जी येणार होती ती आर्या. तिची स्टोरी मी नंतर सांगते, कारण की हां जाऊ दे सांगून टाकते काय बी. हां, तर काय ती करते प्रॉपरली स्टेप, बट हाफ स्टेप करते आणि ते चांगलं नाही दिसत आहे. जे की मी तिला म्हणलं की तू चांगले स्टेप्स करतेस बट हाफ करते, त्याला काय अर्थ होत नाही आणि त्याला काय चांगलं दिसतच नाही आहे. ब्रो मला फार हापा भरला आहे. ओके हां, तर मग ती काल ड्रेपरी घ्यायला गेली भाईसाहेब, ड्रेपरी घ्यायला गेली ती लिटरली. अँड देन की तिला समजत नाही का आपलं प्रॅक्टिस काहीच नाही झालं आहे, तर मग कशाला आपण ड्रेपरी घ्यायला जायचं. जस्ट इग्नोर माय हेअर्स बिकॉज आय वॉश माय हेअर्स टुडे. आणि ते मला काल कळालं की मला केस धुवावं लागेल, कारण की चंपू वाटत होतं रे. पूर्ण कॅम्पस खाली आहे भाईसाहेब. जर हे गेट ओपन आहे जरा इथे बसूयात, इथे ऑप्शन आहे. आता भेटूयात परत, ती आल्यावर भेटूयात. बाय बाय. मी काय बोलते मला पण नाही माहिती, बट हां ठीक आहे बोलते मी. इधर लेना है। उस मैम बोले इधर SBS में से लो, या एक बार ते मला म्हटले, उसने मेरे को इधर से इधर भेजा, तो तू एक बार अंदर वाले जा. Give a round of applause as you all will compete for these
students, we wanted to ओ सॉरी गुस्सा रे एनर्जी वेस्ट कर दी आपने गाइस बेइज्जती हो गई है हमारी, बेइज्जती, गंदी वाली बेइज्जती। बोल। बहुत गंदी वाली बेइज्जती हो गई, हमें भेज नहीं रहे नीचे और हमारा फिर लौड़े लग गए। और एक ब्लॉग में डालेंगे। अबे हे ब्लॉग में पावर अरे उसको नहीं सूट हो रहा है वो ऐसा। हाँ तुम्हाला असं काही बघितलं नाही, सूट होण्याचा प्रश्न नाहीये, हाँ त्याच्यामध्ये विचित्र वाटतं बाकी मी सांगितलं नाही तिचीच असते। अब बत्तीचे तर काही आमचं एक झालंय डान्स, हे असंच करू का रे? का असं करू? कारण की तोंडावर लिहिलंय। हां ठीक आहे चल। हां गाईज, तर आता आमचा एक डान्स झाला आहे, आता फॅशन शो आणि मग नंतर टॅलेंट शो आहे। मग आमचं आत्ता सध्या झालं आहे, तर मग आता लंच ब्रेक भेटला म्हणून आम्ही लंच ब्रेकमध्ये ह्या महाशय से हाय हाय जसं हाय हाय आणि या महाशयसोबत आम्ही प्रॅक्टिस करतो आहे। स्टे ट्यून गाईज, बाय बाय। तर काही आता आम्ही चाललो जेवायला आणि आम्हाला कुपन्स भेटले आहेत छान छानवाले। आता काय बघूयात जेवायला आज काय। येस शी इज हिअर। हे आमचे दोन काय बोलतात न्यू मेंबर्स, अँकरचं खाली कुपन पडलं। सिरियसली काही आता जेवायला बघतो, जेवायला काय काय बाय। आता हे झालं असतं ना सगळं म्हणून। जब तक मेरे शरीर में रक्त की एक बूंद भी प्रतिष्ठित है, तब तक मैं स्वराज के प्रतिद्वंदियों को शांति से जीने ना दूंगा। मुगल हो या कब, मराठा तलवार का प्रभाव अनुभव करेंगे। बाजीराव, तुम्हारी वाणी में शिवाजी महाराज के वीर वंश की झलक है। आज से तुम मराठा साम्राज्य के पेशवा निरूपित होते हो। मस्त आहे अफजल खान का नाही? शी किती जाड आहे। म्हणजे अफजल खान सारखाच दिसतोय तो। तर गाईज माझा परफॉर्मन्स झालेला आहे आणि खूप शिट्ट्या टाळ्या वगैरे वाजत होत्या। आता ह्यांना विचारूयात कसं होतं। ए गाईज गाईज इधर से गाईज इग्नोरिंग मी वाई। अरे तुझा परफॉर्मन्स असला भारी झालाय बाय बाय गाईज।